माण तालुक्यातील जांभुळणी गावात आज एक धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. ज्या गावात दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते, त्या गावात यंदा उत्सव नाही, आनंद नाही, तर सुरू आहे उपोषण. संपूर्ण देशात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 301वा जयंती सोहळा साजरा होत असताना जांभुळणी गावातील तरुणांना मात्र जयंती साजरी करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की जयंती आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरली जाणारी ग्रामपंचायतीची गावठाण जागा संबंधित अधिकारी आणि ग्रामसेवक आरक्षित करत नाहीत. त्यामुळे अनेक वर्षांची परंपरा धोक्यात आली आहे. प्रश्न असा आहे की गावकऱ्यांच्या भावना दुर्लक्षित का केल्या जात आहेत? तरुणांना उपोषणाची वेळ का आली? आणि अहिल्यादेवींच्या 301व्या जयंती वर्षात प्रशासन मौन का बाळगत आहे? आज जांभुळणीतील हा लढा केवळ एका जागेसाठी नाही, तर गावाच्या परंपरेसाठी, अस्मितेसाठी आणि अहिल्यादेवींच्या विचारांच्या सन्मानासाठी असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. आता प्रशासन या मागण्यांची दखल घेणार का, की आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे संपूर्ण माण तालुक्याचे लक्ष लागले आहे. साईटला दुर्लक्षित का केला, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा सामाजिक विषय आहे ना. कशा अधिकारी कशासाठी असतो? लोकांच्या सेवेसाठीच असतो. जर अधिकारी दुर्लक्ष करत असेल, गांभीर्याने तो विषय घेत नसेल, तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे ना. तो कुणाच्या नियमाखाली, कुणाच्या आशीर्वादानं काम करतोय, ती बी कळणं गरजेचं आहे. आज आम्ही या ठिकाणी 1 जूनपासून उपोषणला बसलेलो आहे. तर कशासाठी बसलो आहे? 1 वर्ष झालं आम्ही अहिल्या चौकाच्या जागेचा फॉलोअप घेतो आहे. हा ग्रामसेवक बेजबाबदारपणे कोणत्याही प्रकारचं काम करत नाही, सत्ताधारी पार्टीच्या हातातलं बाहुलं बनवून काम करतो आहे आणि त्यांच्यामुळं हे आमच्यावर वेळ आले. काल पण ती ग्रामसेवक साहेब आलं, 10 मिनटं थोडी इकडे तिकडे चर्चा केली, निघून गेलेलं आहे. अजूनही त्यांचं ह्या गोष्टीवर लक्ष नाही. तर आमचं म्हणणं आहे की हा चौक जे आहे तो अधिकृत आम्हाला नावा व्हावा आणि त्याच्यानंतर हा ग्रामसेवकने ज्या पद्धतीने बेजबाबदारपणा काम केलं आहे त्याच्यावर कारवाई व्हावी, ही आमची या उपोषणाच्या माध्यमातून मागणी आहे. तर सदर जी कोण अधिकारी वगैरे कोण जे येतील ह्या विषय संबंधित त्यांच्याशी आम्ही चर्चा करूच. पण हा विषय पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर यांनी सामाजिक काम इतकं प्रचंड केलेलं आहे आणि त्यांच्याच नावाने एक चौक इथं ज्या ठिकाणी आम्ही 10-15 वर्ष जयंती साजरी करतो आहे, तर त्यासाठी आम्हाला संघर्ष 15 वर्षानंतरही करावा लागतो आहे. आणि असं कॉमन जर गावामध्ये फिरलं केलं तर सगळी लोक म्हणतात की हा चौक आरक्षित झाला पाहिजे, हा तर जयंती झाली पाहिजे. पण मग का होत नाही, हा पण एक दुसरा मुद्दा आहे. वर्षभरापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे. हा मुद्दा निकालीत का निघाला जात नाही? का ग्रामसेवक जाणून बुजून अडवणूक करतो आहे, का ग्रामसेवकला जाणून बुजून काम करण्यापासून दूर केलं जातं आहे? हा आमच्या मनात एक शंका आहे. तर ह्यामध्ये जर कोण दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी. किती दिवसापासून बसलाय? कोण कोण? 1 जूनपासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. मी दत्ता कोकरे आणि माझा सहकारी सुनील काळे. कोणी भेटी दिल्या काय आत्तापर्यंत? या उपोषणाला मसवडचे एपीआय पोमन साहेब या ठिकाणी येऊन भेटून गेलेले आहेत. त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते महेश करचे, तसेच धनगर समाजाचे आणि युवकांचा बुलंद आवाज असणारे मान खटावची मुलुक मैदान तोप म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते प्राध्यापक सचिन होनमाने सरही भेटून या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांनी स्वतः BDO साहेबांना, ग्रामसेवकांना फोन करून या विषयासंदर्भातलं गांभीर्याची समज दिलेली आहे. या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही एक इशारा देतोय की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. हा आमचा प्रशासनाला इशारा आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.